नमस्कार। भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्त्व असते। संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळ खाण्याला प्राधान्य दिले जाते। या तिळाला एवढे महत्त्व का आले हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर जाणून घेऊया त्यामागील रोचक कथा। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे। त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले। त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवांस कुष्ठरोगाचा श्राप दिला। या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला। वडिलांना या त्रासात बघून यमराज म्हणजे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र यांनी तपश्चर्या केली। त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले। सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवींचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर म्हणजेच कुंभ ही शनीची रास त्याला जाळून टाकले। त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला। यमराजाला त्यांचा सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले। त्यांनी आपल्या वडिलांना समजावले। त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी आले। कुंभला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते। त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली। त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले। त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवांस घर आणि आनंदाची प्राप्ती झाली। त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे। तिळांचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे। मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात। असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती। त्यामुळे या दिवशी तिळांचे महत्त्व आणखी वाढते। सूर्याबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते। कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी, त्याचबरोबर आपल्या सणांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।